आणि तिथनं जे रस्ता करत निघाला आहे तो तर खाली आलो तिथनं जे विहिरीपासून जे तर शिव म्हणतोय चावत नाही मग इकडे साईडला थांबतो. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता सकाळच्या पाहिजे तर रानात आलो आहे पाणी भरायला. काकांच्या रानात मोटर चालू केलं त्यांना इंजन डीपी झालं आहे त्याच्यामुळं काय लाईट नाही त्याच्यामुळे आता इथं इंजिनावर पाणी भरायला आलो. आबा गेल्यात मागं किटलीने बादली भरलेली आता ती घेऊन आता इथं आलो मी भरायला. मी पाणी भरून घेतो काना तर परत काकांना यात टोमॅटो का लावतात का मिरची लावते काय माहीत, पण सगळ्या करांना ठिबक केलं आहे तिथं. तर मी आलो इथं पाणी भरायला रानात ह्यांच्या, कारण लाईट नाही ना, ह्यांचं इंजिन आहे त्याच्यामुळे इंजिन ह्यांना चालू केलं या सगळं. ताई बी तिथं दोन होती डीपी जायला तर आपलं ह्यांचं इंजिनावर चालू आहे ना भिजवायचं. ओले दमादमानं का व्हायना चाललं भिजवायचं. तर काय आहे भुईमुग भिजवायचं आपण पाणी भरू किटलीन बादली. आबा बेतल तोवर पुढं गेलं तर इथे घेऊन थोडं पाणी येतं इथे हेच भरायला लागतं आपलं दमादमानं. झालं टमाटे करायचे ह्याच्यात गांधा वायच्या पाण्यात गांध्या. त्याला काय होतं एवढं तेवढं, त्याला काय होत आहे हां खडोळ पाणी पिती ती पावसाचं ती मग काय भरली हे आता हे बी भरल. हो त्याला आपल्याला निघून आहे म्हणून स्क्रू लावल्यात का नाही तर. काके बी आली पाणी भरायला, काके सोन्या बऱ्यापैकी पाणी भरून झालं. आता ही शेवटची किटली आहे ही कोण आता घरी निघालं. हा घरी रवींद्रदा बी आला घरी. आता मी रवींद्रदा मोह काढतो इथं आहे ते जागा त्याला माहिती, मला काय मोह कुठं येते ते काय माहीत नाही. ते आता त्याच्यावर नुसतं फिरू हीच काढू आधी. इथं एक आहे दिसलं का पुढं पोटाच्या तिथं, आता हीच काढू आधी दुसरं बघू. ह्या पाण्यामुळे आहे तर नाही तर मी बी काव लक्ष दिलं नाही तर विहिरीवरती मग आहे ते. इथं एक आहे इथं एक आहे. आज आमचे चंगळत होते या मधाचे. ह्याला बघ बरं मध आहे का, त्याला बी मध आहे विहिरीतल्या ह्याला मोहाला. आता ह्याला आहे का मध काय माहीत बघ बरं व्यवस्थित. रवींद्र त्याला काय मऊ चावत नाही काय नाही, चावलं तरी महत्वाचं सुजत नाही त्याला, त्याच्यामुळे तो पुढे गेलाय. हलतंय काठीनं हलवतो का व्हायचं हो काठीनं हलव. नवीन आहे का राहून द्या, हे परत काढायला पुढच्या आठवड्यात काढायला येईल मधाला. आता घरी जातो आणि कोयता घेऊन येतो आणि बारकोसने डिश सांडून आहे मध खाली. लवकर काना घरी जा आणि घेऊन येऊ. पहिल्यांदा कोयता घेऊ आधी तोडायला. तर झाला कोयता काडी पिटी एक इथं दोन येते काड्या भेटा हे एक घेऊ शिकतं. आता राहिले फक्त डिश असं कादरचे काच केलं नाही. आता रवींद्र झाला मला मोह काढायचं म्हणतं त्याच्यावर निघालं मोह काढायला. मला बाबांना मोह तर ब्या वाटतं त्याच्यामुळे मी साईडला थांबणार आहे साईडला आणि रवींद्र त्याला पुढे लावणार आहे. डिस्क कोयता हे सगळं घेऊन लवकर जाऊ. कोट काढून ठेवलं आहे हातात. मला तिथनं जे रस्ता करत निघाला आहे तो तर खाली आलो तिथनं जे विहिरीपासून जे तर शिव म्हणतोय चावत नाही मग इकडे साईडला थांबतो. हां इथंच आहे मी कोटं धरतो तो पेटव. तर बरं तर कोटं पेटवाय मदत करू. कोटं हे तोडाय नव्हतं पण खाली पडलेलं होते त्याच्यामुळे त्यानं घेतलं आहे ते. नाही तर आमचा विचार नव्हता कोटं तोडायचा. आम्ही पक्ष्यांना काही इजा करत नाही. त्याला कोटं तर दिलं पिटवून तो गेला पुढं. केलंय चालू काना तोडायला. माश्या काय अजून उठल्या नाही त्या. लागलं उठायला लागलं चाव नाही ते म्हणजे झालं मला. मी आधी त्या वाटेला जात नाही. आपलं मकर साईडला तर खाली बसलो या कारण वरनं जरा तर जातं म्हणून मी आपलं साईडला थांबलो इथं. निघलंय हाय का हाय साईडला मग तिथंच काढून घेऊ कारण सांडायला लागला. घे व्यवस्थित काढून गळायला लागला मग ह्याला जास्त नाही गावला. आम्हाला वाटलं जास्त गावल पण नाही गावला. हे राहतात बापे घेतात
बापूराव आला आम्हाला मदत करू लागा. चल पुढे पटाणार चल. त्याच्यावरती हवदा आलतोय बसायला बापूराव मी आणि तो रवींद्र बी मागणं आलाय. आता मस्तपैकी मध खाव. हे आबांनी कवा केलं काय म्हटलं का मी आत्ताच बघितलं हे कवा केलं आबांनी ते काय माहीतच नाही मला. तर हे पाणी शेंदायला वासरू सुटलंय त्याच्यामुळं विहिरीवरनी पळत पळत आलो इकडं. मार्क वाचलो ना घरची मम्मीला ह्यांना मारतं त्याच्यामुळं मी आलो राहिलं. मला ना आबांना काय मारत नाही. कुठे चाललंय हां मारतं मम्मीला हेडे. हां हट हट चल. कुठं चाललंय सुटून चल या. त्यानं खाया सगळं खाल्लंय. मला वासरू तर बांधून झालं. आता खायचं माघारी मध खाया जाऊ. खाया केलं का नाही चालू. माशानं सगळं मध पिऊन घेतला तरी मामा थोडासाच गावला. ओरिजिनल मध माझं काम मध तर खाऊन झालाय. आता डायरेक्ट घराकडे निघू लगेच. कॉलेज घेऊ त्या घरी तर पोचलो. एकाच मावाला मध गावला तेवढा कारण दोन्ही मग होतं पण ते नवीन होते त्याच्यामुळे त्याला काय मध नव्हता. आता ते म्हणजे आठवड्यानं काढू मध बी झालं तो आता काय काढायचं नाही लगेच. एकच मऊ काढलं तेवढं आम्ही. पण तर मम्मीचं चालू आहे वैरण आणायचं चालू आहे. पोरांचा खायचा टायमिंग झाला आहे ना त्याच्यामुळं मस्त आता ऊन बी खाली झालं आहे. आता ह्या मागं पाठीमागं वज आहे ना कुटी करायला ठेवलेलं. आपण आज बाबा गेलं ते अजून वज आणायला तर ह्याचे कुटी करून घेऊ आणि मग मस्तपैकी फ्रेश होऊ. तर आपण राहिलेली वजी घेऊन येतात हे वज कुटी वस्तूवर. ते डिम लाईट आहे चालते का नाही काय माहीत. मग चालू आहे ना हे दमानं नुसतंच कांते कायच आहे ना एवढे वज आणून टाकतात आपण ना. ह्यातलं किती वाजाचे कुठे करायचे काय माहीत. आता एक वज एवढं ठेवू आणि बाकी सगळ्याचे कुठे करून टाकू. सगळ्या वजाचे कुठे करून झाले का. एक बी वज ठेवलं नाही काय नाही. एक मला ठेवावं पण एक बी नाही ठेवलं. सगळं करून झाले. ते मस्त होते की नाही कुठे सगळे आपले बारीक जास्त बारीक बी नाही आणि मोठे बी नाही मस्त होते. आजचा व्हिडिओ पाहण्याचा थांबवतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा. त्याच्याबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या असे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला बघायला म्हणजे तसेच चॅनल सबस्क्राईब देखील करा मित्रांनो. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.